ओरिजिनल चीज। मी किरण दमदाणे, श्री चिदंबर ॲग्रोवेट पुणे या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर। आज आपण सीवेट हे प्रोडक्ट आपलं दूध वाढीसाठी आहे, जे या शेतकऱ्यांकडे आपण आज आलेलं आहे। तर जाणून घेऊया आपण वापरलेल्या प्रोडक्टबद्दल, रिझल्ट कशा पद्धतीने आले। तर तुमचा पहिला परिचय सांगा तुम्ही। मी परमेश्वर राठोड धुरे, सांगोला तालुका, जिल्हा सोलापूर। आणि सांगोला तालुक्यामध्ये छोटंसं गाव आहे आपलं वजरे गाव। इथं आपल्या आज 157 म्हशी आहेत आणि रेड्या आहेत आपल्याकडे जवळजवळ आसपास 53-54 रेड्या आहेत। त्याच्यावरती आपण तुमच्याकडे काम करत असताना तुमचं लिक्विड जे आपण वापरलं, त्या लिक्विडवरती आपण एक 5 म्हशीवरती पहिलं प्रयोग केला चांगल्या पद्धतीने। पहिली फॅट लागत होती आपली साधारण 7.2-7.3, तर आपल्याला साधारण आज 8.0च्या थोडं आसपास आणि खालीवरती होते, साधारण 7.8च्या 0च्या आसपास आहे। एसएनएफ 10 बसतोय। तर आता इथून पुढे जी माझी नेक्स्ट जी ऑर्डर आहे ती मी 4-5 गंडाची दिलेली आहे त्यांना। आणि गोठ्यासाठी चांगलं आणि प्लस दूध वाढी म्हणा, आपल्या म्हशीच्या ग्रोथ जरा बघण्यासाठी, टकाटक बघण्यासाठी त्या गोष्टी त्यांचं कॅल्शियम पूर्णपणे वापरलेलं आहे। आणि इथून पुढे कारण तुमचा सल्ला चांगला आहे, म्हणजे तुम्ही समाधानी आहे का? नाही, समाधानी म्हणजे कसं माहिती आहे का, काही जर वापरल्याशिवाय आज एवढा मोठा गटा मी आज वापरतोय। आज 4 म्हशीवाले आहेत, 4 गायवाले आहेत, 4 सैवाल गाय वापरणारे माणसं आहेत, त्यांनाही विश्वास पडला पाहिजे। आज धुरे पाटील वापरतात म्हणजे आपल्यालाही खात्री मिळली पाहिजे। तर त्याच्याकरता आपण आज एवढ्या म्हशीला वापरतो म्हटल्यानंतर आपल्याला रिझल्ट पाहिजेच। आणि रिझल्ट भेटल्याशिवाय तर मी तुम्हाला इथं बोलून दाखवत नाही ना। नाही एखाद्याला काय व्हायचं, रिझल्ट भेटला नाही, ही कसं काय बोलायला लागला, ह्या गोष्टी अशा घडून येईल मार्केटमध्ये। शेवटी कसं आहे, बिझनेस सर्वांचा आहे, कॅल्शियम सर्वांकडे आहे, त्यांचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने घेतल्याशिवाय त्यांना पुढल्या माणसाला आपण मार्गदर्शन बी चुकीच्या मार्गाने जाऊ नये। त्याच्यासाठी फक्त लाईव्हमध्ये आपण दिसतेच पाठीमाग आपल्याकडे म्हशी किती आहेत, त्या हिशोबाने हे काम करत असताना चांगल्या पद्धतीने फाउंडेशन असेल, गाई असेल, म्हशी असेल, तर थोडंसं मार्केटमध्ये थोडंसं फिरून जर कॅल्शियमची खरेदी केली चांगल्या पद्धतीने, आणि जर आपल्या दूध वाढीसाठी म्हणा किंवा म्हशीच्या पिशवीसाठी म्हणा किंवा गर्भधारणासाठी म्हणा, त्या गोष्टीसाठी चांगल्या पद्धतीने यांचं लिक्विड काम करतं। किंवा आता मिलर मिक्सचर असेल त्यांच्यापाशी, तेही चांगल्या पद्धतीने आपण यूज करून पुढला व्हिडिओ आपण त्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोचवूया। तर तुमचा इतर शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हशीच्या बाबतीत जरा म्हणजे खरेदी करताना काय सल्ला असेल तुमचा? खरेदी करत असताना कसं असतं माहिती आहे का, हा जे मुरा म्हस आहे आपल्यापाशी, टोटल मुरा म्हशीचा आपला फॉर्म आहे। तर या फॉर्ममध्ये काम करत असताना आपण पहिले 5 म्हशीवरती चालू केला होता। 5 म्हशीवरून चालू करत आज आपण 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण आज गेलेलो आहे 250 म्हशीपर्यंत। तर पलीकडे तुम्ही बघितलेलं असेल, पलीकडे म्हशी माझ्या आलेल्या आहेत। प्रत्येक 10 दिवसाला माझ्या 20-25 म्हशी आणायचं प्लॅनिंग असतं। तर माझा विकण्याचं काम कमी आहे आणि स्वतःचं प्रोडक्ट वाढवण्यात माझं काम आहे, दूध उत्पादक बनण्याच्या हिशोबाने। आणि काम करत असताना म्हस आपली ओळखली पाहिजे कशी, मोरा म्हस आपण दुसऱ्या राज्यामधून आणणार आहे, तर म्हशीची थोडी किंमत आहे, चांगल्या पद्धतीने प्रॉफिट आहे, नफा आहे। या सर्व गोष्टींना बघत असताना अशा गोठ्याचा प्युअर नफा आपल्याला 10 ते 11 लाख रुपये महिन्याकाठीच आपल्याला निव्वळ नफा मिळतो। ओके, तर एक म्हस आपली जी आहे त्या गोठ्यामध्ये किती म्हणजे दूध होती? ते दूध कसं आहे माहिती आहे का, आज 157 म्हशी आहेत आपल्याकडे। ओके, 157 म्हशीचं मायलेज जर लेवल जर काढली गोठ्याची, ओके, तर 17 ते 18 लिटरनं म्हशी माझ्यापाशी पिळतात। का तर आपल्याकडे चांगल्या पद्धतीची चुनी आहे, हरभरा चुनी, चांगल्या पद्धतीची गोळी पेंड आहे, ही गोळी पेंड म्हणतो, सरकी पेंड आहे आपल्यापाशी। या 2 प्रकार मी सरकी पेंड आणि हरभरा चुनी फक्त वापरतो। टेस्टिंगसाठी आपण गहू भुसा वापरतो, ती गहू भुसा आपल्याला टेस्टिंगसाठी मारण्यासाठी आहे। त्या 2 प्रकारवरती गोळी पेंड लागत नाही ह्याला, किंवा भरडा लागत नाही, खपरी पेंड लागत नाही, ह्या गोष्टीचं मी तर यूज करत नाही आहे। आणि किंवा माझे जे मित्रमंडळीचे गोठा आहेत, आम्ही आता साईडला गोठं बनवले, त्या गोठ्यावरती हे 2 मटेरियल आमचे फिक्स असतात। बरं, आपण पहिले तुम्ही कॅल्शियम वापरणार ना, तर सीवेटच्या बाबतीत तुम्हाला असा वेगळा अनुभव काय आला तुम्हाला? वेगळा अनुभव म्हणजे काय माहिती आहे का, ज्यावेळेस मी तुमच्याकडं 5 लिटरचं घेतलं कॅन, त्यावेळेस मी 5 म्हशीवरती काम चालू केलं। 5 म्हशी माझ्या निवड येण्यात होत्या, तुम्ही जर बघून गेलात होता त्या टायमाला 5 म्हशीवरती टाकत असताना मी त्यांची फॅट पहिले चेक केली सकाळी, तर आपल्याला 7.0-7.2 फॅट लागली। परत 1 आठवड्यानंतर चेक केली तर आपल्याला 7.7, 7.5, 6.6 त्या हिशोबाने आपल्याला 7.6 पर्यंत लागली फॅट चांगली। तुमचा मोबाईल नंबर सांगा, म्हणजे इतर शेतकरी तुमच्याकडून सल्ला घेतील। माझा नंबर आहे 80 10 88 39 95। तर आपला सीवेट लागणार असेल
तर ऑर्डर नंबर आहे कंपनीचा 95 45 45 19 96. धन्यवाद.